जळगावमध्ये भाजपच्या महापौर आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष त्याचबरोबर प्रदेश उपाध्यक्ष यांच्यामध्ये वाद झालाय। भाजपच्या महापौर दीपमाला काळे यांनी युती धर्म पाळला नसल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या प्रतिभा शिंदेंनी केलाय। मोहाडी परिसरामधील महानगरपालिकेच्या जागेवरती अतिक्रमण काढण्यावरून हा वाद रंगलाय। मोहाडी शिवारामधील मनपा भूखंडावरती काही आदिवासींनी अतिक्रमण केलंय असून बेकायदेशीर असल्यामुळे ते काढण्यावरती महापौर दीपमाला काळे या ठाम आहेत आणि दरम्यान हे अतिक्रमण हटवण्यास प्रतिभा शिंदेंनी विरोध केलाय। त्यामुळे जळगाव पालिकेमध्ये सध्या भाजप विरुद्ध राष्ट्रवादी हा वाद पाहायला मिळतोय। खरं हे अत्यंत दुर्दैवी आहे। म्हणजे सत्तेमध्ये असणाऱ्या महापौरांनी आमच्याबरोबर चर्चा करायला हवी होती। आम्ही 4 पत्र दिलेले आहेत, कमिशनरांना दिलंय, त्यांनाही दिलेलं आहे। त्यांनी महायुतीमधल्याच घटक पक्षामध्ये असणाऱ्या लोकांच्या बरोबर चर्चा करत मार्ग काढायला हवा होता, पण माहिती नाही। आपल्याकडे म्हणतात ना, नवीनच त्या पदावर आले आहेत, त्यामुळे त्यांनी कायद्याचा, लोकशाहीचा फारसा आणि महायुती धर्माचा फारसा विचार न करता स्वतःच एक राबडीहूड नेतृत्व दाखवण्याचा प्रयत्न केला असेल। मी त्या दिवशीही सांगितलं होतं मागच्या पत्रकार परिषदेमध्येही की ते खरंच अतिक्रमणच आहे। त्यांनी जो माझ्यावर आरोप केला आहे की दम असेल तर काढून दाखवा, तर हे दम दाखवायचं किंवा काही हे करून दाखवायचं काही हे नाहीये। ते म्हणजे जे रूल आहे आणि ते जे आपण कागदपत्र म्हणतात की ते अतिक्रमण आहे ते निघणारच आहे, याच्यामध्ये दम वगैरेचं काहीच नाहीये। जे नियम असतात नियमानुसार आहे ते, त्यामुळे ते निघेलच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।